गूगल पे की सेटिंग में गड़बड़ी आने का झांसा देकर 5 लाख रुपए की चपत लगाने वाले आरोपियों को पुलिस विभाग की साइबर सेल द्वारा दबोचा गया है। इसमें आगे की जांच की जा रही है। नागपुर में गूगल पे में गड़बड़ी आने पर सेटिंग बदलवाकर 5 लाख रुपए उड़ाने का मामला सामने आया है। इस घटना में पुलिस विभाग ने आरोपियों को धर दबोचा है। गूगल पे की सेटिंग में चेंजेस करवाकर आरोपियों ने व्यक्ति को ठगा तथा अलग अलग अकाउंट्स में पैसे ट्रांसफर करवाए। पुलिस विभाग ने बड़ी मशक्कत के बाद आरोपियों को हिरासत में लिया है। सायबर पोलीस स्टेशनला तक्रारदार आले होते। तक्रारीवरून त्यांचे गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये तक्रारदारासोबत घटना अशी घडलेली होती की 7 मे रोजी तक्रारदार यांचे जे गूगल पे अकाउंट होतं ते बंद पडल्यामुळे त्यांनी गूगल वरती जाऊन कस्टमर केअरचा नंबर शोधला आणि त्या कस्टमर केअर नंबरवरती त्यांनी कॉल करून त्यांचा जो काय प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होते। परंतु तो कॉल कनेक्ट झाला नाही। परंतु थोड्या वेळाने त्यांना एका व्हॉट्सअप कॉल आला आणि त्या कॉलवरून त्यांनी कस्टमर केअरवरून बोलत असले सांगून त्यांना काय सेटिंग चेंज करण्यासाठी सांगितले अकाउंटच्या आणि रात्री 12 नंतर हे अकाउंट सुरू होईल अशी त्यांना माहिती दिली होती। त्याप्रमाणे त्यांनी सेटिंग चेंज केल्या आणि रात्री 12 वाजता त्यांनी ह्या गोष्टी सगळं पाहिल्या त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या अकाउंटमधून 5 लाखाच्या वर अमाऊंट वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळती झालेली आहे। त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपल्यासोबत अशा प्रकारचा फसवणुकीचे प्रकार घडलाय, त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याच्या तपासामध्ये असं दिसून आलं की फिर्यादीचे जे पैसे गेले ते वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये गेलेले आहेत, वेगवेगळ्या बँकेच्या शाखामध्ये आणि वेगवेगळ्या शहरातून ते पैसे विड्रॉल झालेले आहेत। गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर असं लक्षात आले की काही अकाउंट्सचे विरार, नालासोपारा, दहिसर या ठिकाणी उघडलेले आहेत। डीसीपी क्राईम तसं एसीपी क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास टीम पाठवून त्या ठिकाणच्या एरियामध्ये सर्च घेतला असता त्या ठिकाणी काही अकाउंट्स होल्डर मिळाले। तपास पथकाने त्या अकाउंट होल्डरच्याकडे तपास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की 3 आरोपी मिळून एक बनावट कंपनी तयार केली होती। त्या कंपनीमध्ये काही लोकांना नोकरी देत असे सांगून त्यांना वेगवेगळ्या बँकांमध्ये त्यांचे सॅलरी अकाउंट ओपन केले होते। ते सॅलरी अकाउंट वेगवेगळ्या लोकांना त्यांनी विक्री केली आणि त्याच अकाउंटमध्ये हे पैसे जमा झाले आहेत आणि तिथून हे विड्रॉल झाले आहेत। अशा पद्धतीने निष्पन्न झाल्यानंतर ते आरोपी आम्ही अटक केले। त्याच्यामध्ये अतुल सिंग वय 32 हा राहणार आहे विरार पूर्व पालघर, नीरज श्यामकुमार चोबे हा राहणारा विरार जिल्हा पालघर, त्यांच्यासोबत विकास साव हा देखील दहिसर या ठिकाणी राहतो। तर यांच्या नावावर त्यांनी एक कंपनी सुरू केली आहे, कंपनी किंवा फर्म सुरू केली आणि त्याच्या आधारे त्यांनी खाते तयार करून ते विक्री केली आहे। तर सध्या तपासामध्ये हे 3 आरोपी निष्पन्न झाले आहेत। परंतु यापुढे ज्या ठिकाणी पैसे निघाले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जे विड्रॉल झाले त्या ठिकाणी तपास करणं बाकी आहे। यामध्ये सायबर पोलीस स्टेशनकडील एपीआय मारुती शेळके, एपीआय भिसे, त्याच्यानंतर त्यांचं जे पथक आहे सहाय्यक पोलीस हवालदार सहाय्यक फौजदार दत्ता निनावे, पोलीस हवालदार गजानन मोरे, चंद्रशेखर दडमल, पोलीस कॉन्स्टेबल पराग जवादे, बबलू ठाकूर, सुशील चंगोल आणि रोहित मटाले यांनी ही कामगिरी केलेली आहे। तर याचा तपास अजून आणखी यापुढे सुरू आहे। त्याच्यामध्ये जप्त मुद्देमाल त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे 8 मोबाईल जप्त केले आहेत, वेगवेगळ्या नावावरचे 6 सिम कार्ड जप्त केले आहेत, त्याचबरोबर एक राउटर जप्त केला आहे आणि एक समर्थ आय2 सोल्युशन नावाची कंपनी त्याचे बँक पासबुक आणि इतर बँक अकाउंटचे डिटेल्स या संबंधाने माहिती जमा केली आहे। त्या आधारे त्यांनी आणखी काही गुन्हे काय की आणि अशा पद्धतीचे वेगवेगळ्या ठिकाणी अकाउंट्स विक्री करून त्या अकाउंट्समध्ये अजून काही फ्रॉडची रक्कम जमा झालेली आहे काय याच्या संदर्भात आम्ही अजून आणखी पुढे तपास करत आहोत। नागपुर समय, गली से दिल्ली तक।